मी पत्राला सुरुवात करूयात। पहलगाम हल्ल्याला 10 दिवस उलटलेत, पण अजूनही 27 निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालणारे दहशतवादी सैन्याच्या हाती लागलेले नाहीयेत। भारतीय सैनिकांना हुलकावणी देणाऱ्या या दहशतवाद्यांसंदर्भात एनआयएच्या सूत्रांकडून नवी माहिती मिळाली आहे, ज्यानुसार हे क्रूर दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरच्या जंगलातच लपून बसलेत। पाहूयात। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी रक्तपात केल्याच्या घटनेला 10 दिवस पूर्ण झाले। ज्या क्रूर पद्धतीने दहशतवाद्यांनी 27 पर्यटकांना ठार केलं, त्या क्रौर्याविरोधात देशात संतापाची लाट आहे। त्यामुळे आता सरकारने दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्यात। दुसरीकडे ज्या क्रूर कर्म्यांनी निशस्त्र पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या, त्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सैनिक आणि स्थानिक पोलीस काश्मीरचा कानाकोपरा शोधतायत। पण कसून शोध घेऊन सुद्धा अद्याप या दहशतवाद्यांचा शोध लागत नाहीये। दहशतवाद्यांच्या लपंडावामागे त्यांची तयारी असल्याचं बोललं जातंय। दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरातच लपल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या दहशतवाद्यांकडे मुबलक अन्नसाठा असल्याचं कळतंय। अन्नाबरोबरच दहशतवाद्यांकडे इतर आवश्यक वस्तू सुद्धा असू शकतात, त्यामुळे ते एखाद्या जंगलात लपून बसल्याचं बोललं जातंय। जंगलामधली गर्द झाडी आणि गुहांमध्ये हे दहशतवादी लपल्याची दाट शक्यता आहे। त्यांच्याकडे असलेल्या सॅटेलाइट फोनद्वारे ते लष्कर-ए तोयबाच्या संपर्कात असल्याची सुद्धा चर्चा रंगतेय। गेल्या 10 दिवसांपासून हल्लेखोर दहशतवादी जंगलात लपंडाव खेळतात। दहशतवाद्यांकडे असलेल्या अन्नधान्य आणि इतर साहित्यांमुळे ते पुढचे काही दिवस तग धरू शकतात। त्यामुळे सरकारने वेळीच या दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मागणी जोर धरतीये। सरकार ने तो कहा था कि जब नोटबंदी हो जाएगी और आर्टिकल 370 खत्म हो जाएगा तो फिर आतंकवाद का खत्म हो जाएगा। किधर खत्म हुआ? यानी वहाँ पर लोग आए, लोगों ने धान पूछा, गोली मारी और चले गए, कोई पकड़ा नहीं गया। इतने आराम से वो लोग आए। मैं समझता हूँ सरकार को इसके ऊपर बहुत चिंता व्यक्त करना चाहिए और सरकार को तुरंत इसके ऊपर एक्शन लेना चाहिए, चाहे जो भी करना हो। पूरे अपोजिशन के लोग सरकार के इसमें साथ हैं। बैसरनमध्ये हल्ला करण्याच्या आधीपासूनच हे दहशतवादी तिथे वास्तव्याला असल्याचं कळतंय। त्यामुळे परिसराचा अभ्यास असणारे हे दहशतवादी 10 दिवस उलटून सुद्धा सैन्याच्या हाती लागलेले नाहीत। पण बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी या म्हणीप्रमाणे दहशतवाद्यांनाही जास्त काळ लपून राहता येणार नाही, हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पालकमंत्री पद गाव गुंडांकडे नसावं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं। दरम्यान संजय राऊतांनी आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नये, आम्ही जी गावगुंडगिरी करतो ती जनतेसाठी आणि त्यांच्या विकास कामासाठी असं प्रत्युत्तर भरत गोगावले यांनी दिलं। राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली होती, अशी कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। अजित पवारांनी काय वक्तव्य केलं हे मला माहित नाही असं म्हणत तटकरेंनी हात झटकले। जळगावात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय, त्यामुळे जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा धक्का बसलाय। इंदापूर तालुक्यातील अजित पवारांचं वर्चस्व असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती। अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता, तर अर्ज माघारीनंतर आता चित्र स्पष्ट झालं असून छत्रपती कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सननच्या पोस्टर्सवर महायुतीतील नेत्यांचे फोटो झळकलेले आहेत आणि त्यामुळे सानंद लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे। सानंद महायुतीतील कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। मी शुद्ध शाकाहारी झाले आणि खाते मात्र मांसाहारी मिळालं, कुठेही गेले तरी लोक म्हणतात कोंबडी ट्राय करा, मासे ट्राय करा, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात आपली अडचण बोलून दाखवली। अहिल्यानगरच्या राहतामध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ पार पडला। यावेळी त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र पाटील यांनी सत्कार नाकारला। जोपर्यंत पहलगाम हल्ल्याचा बदला घेत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। इंदापूरच्या छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या मुलांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। तर या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यामुळे काही वेळ बारामतीच्या प्रशासकीय भवनातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं।
ठाण्यात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यामध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आला। आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये भांगरेंना अभिवादन करण्यात आलं आणि यावेळी आदिवासी समाजातील शौर्याला उजाळा देण्यात आला। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर पंढरपुरात भाजपकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिना संपला तरी माझी लाडकी बहीण या योजनेतील महिन्याची रक्कम अद्याप महिलांच्या खात्यात जमा न झाल्यानं महिलांनी नाराजी व्यक्त केली होती। तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पात्र महिलांना एप्रिल महिन्यासाठी 1500 रुपये दिले जातील असं सांगण्यात आलं होतं। आता याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिलेली आहे। या योजनेअंतर्गत बहुतेक महिलांना मार्चपर्यंत 9 हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे। तर उर्वरित महिलांना देखील काळजी करण्याची गरज नाही, कारण माझी लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यासह तुम्हाला मागील हप्ते देखील दिले जातील अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्यानं खुशखबर दिलेली आहे। मान्सून गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे। यंदाच्या मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका बरसेल आणि केरळमध्ये 1 जूनला आणि 6 जूनला राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली। कोल्हापूरकरांवर पाणी कपातीचं संकट नसणार आहे। मे महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये आहे। सरासरी 49.55% पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे वडगाव शुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत पुण्याच्या काही भागात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पुण्याच्या काही भागात आठवड्यातील 1 दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून महापालिकेनं या भागात अघोषित पाणी कपात सुरू केली होती। आता पालिकेनं त्याबाबत वेळापत्रक जाहीर केलं। साताऱ्याच्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून यंदा ज्यादा वीज निर्मिती करण्यात आली आहे। 666 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती केल्यानं विजेची चिंता मिटली आहे। राज्यात विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जुलै अखेरपर्यंत आता हे प्रमाणपत्र सादर करण्याची संधी मिळणार आहे। काहीही करून अलमट्टी धरणाची उंची वाढवायची आहे असा चंग बांधलेल्या कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र सरकारविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी 150 तज्ज्ञांची समिती तयार केल्याचं समोर आलंय। आपला 524 मीटर उंचीचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी त्यांनी जलतज्ज्ञ आणि वकिलांची फौज उभी केल्याचं कळतंय। महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या बिलांचं वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मिळकत कराची 12.5 लाख मिळकतींची बिलं तयार असून ती संबंधितांना टपाल विभागामार्फत पाठवण्यात आली आहेत। पहिल्या 2 दिवसात नागरिकांनी 5 कोटी रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा केलाय। पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत। अशा अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर बदली करण्यात यावी अशीही सूचना देण्यात आली। पुणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवरील होम सिग्नलवर प्रवासी गाड्यांना जास्त वेळ थांबावं लागू नये यासाठी पुणे ते हडपसर 3री मार्गिका टाकण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। तर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल। राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आता धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावणं बंधनकारक करण्यात आलंय। तसंच यापुढे या रुग्णालय प्रशासनाला खाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाहीये। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। पिंपरी चिंचवडमधील थकबाकीदारांच्या सदनिकेचा भाग दाखवल्यानंतर थकबाकी नोंदीची प्रक्रिया सुरू असताना आता पालिकेनं सोसायटीतील वाहनतळ क्रमांक देखील मागवलाय। सर्व माहिती मिळताच थकबाकीदारांची वाहनं जप्त करण्याचा निर्णय कर संकलन विभागानं घेतलाय। कांजूर डम्पिंग ग्राउंडची जमीन संरक्षित वनजमीन असून तिचा वापर डम्पिंग ग्राउंडसाठी देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 3 महिन्यात संबंधित जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश दिल्यामुळे पालिकेला संपूर्ण शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न उभा राहिलाय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून तिथे आश्रयास असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, ISI आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यामध्ये थेट सहभाग असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे।
राज्यात शुक्रवारी ज्वारी बाजारात एकूण 8,694 क्विंटल ज्वारी आवक झाली होती। या ज्वारीला कमीत कमी 1,950 तर सरासरी 2,450 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। लातूरच्या औसामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे। पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारातील भारत घडवणारा असेल असा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलाय। जाती जातीमध्ये निर्माण झालेल्या पेचावर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या साखर कारखान्याला भीषण आग लागली। आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सिल्लोडच्या ग्रामीण पोलिसांनी गांजा तस्करांवर कारवाई केलेली आहे। जांभई शिवारात शेतातील घरात विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजावर कारवाई करत 5 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्रेत्याला अटक केली। अमरावतीमध्ये ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 9 राज्यातील पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी यात सहभाग घेतला। विदर्भ यामेचोर कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि आमदार खोडके दाम्पत्य यांच्या शोध प्रतिष्ठान या स्पर्धेचं आयोजन केलं। आता एक मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली आहे। महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असं राही भिडे म्हणाल्या। मात्र योग यावा लागतो। आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, मात्र योग कुठे आलाय? कधी ना कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असं अजित पवार म्हटलंय। उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळे कधी ना कधी तो योग येईल। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। सर्वसामान्यांना हक्काची घरं देण्याची जबाबदारी असलेल्या म्हाडाच्या तिजोरीमध्ये मागील काही वर्ष खडखडाट होता। मात्र आता म्हाडाच्या तिजोरीमध्ये 39.69% वाढ झाल्याचं समोर आलंय। सोडतीद्वारे केलेल्या घरांच्या विक्रीसह अन्य माध्यमातून म्हाडाच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे। नीट परीक्षा 4 मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं रविवारी कोणताही मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। इटलीमध्ये रेमिनी शहरात मॅकफूट 2025 या कृषी विषयक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल परदेश दौऱ्यावर आहेत। रेमिनी येथे 4 ते 9 मे या काळामध्ये कृषी विषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। पुणे महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करण्यासाठी 139 कोटींची निविदा काढली असताना जुन्या निविदेतील 228 सुरक्षा रक्षकांना मार्च महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाहीये। मे ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला आजपर्यंत कामगारांचे पगार करा, अन्यथा काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। पालिकेने 2029 पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन आयुक्तालयानं काढलेले आहेत। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पुरेशा केंद्रांची सोय करून देण्यात आली आहे। मात्र राज्यातील अपेक्षित 1.5 कोटी वाहनांपैकी आतापर्यंत अवघ्या 27 लाख वाहनधारकांनीच नवे नंबर प्लेट बसवलेले आहेत। अजूनही 1,23,00,000 वाहन मालकांनी याकडे पाठ फिरवली आहे। चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू असं म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचं ओघ आळंदीमध्ये सुरू झालंय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून आजपासून भक्तीच्या ज्ञानकुंभाला प्रारंभ होणार आहे। राज्यातील बाजार समितींमध्ये 2 मे रोजी गव्हाची मोठी आवक झाली आहे। यावेळी 19,240 क्विंटल गव्हाची आवक झाली। दरम्यान गव्हाला 2,770 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकारनं त्यांच्या दोन्ही नवजात बाळांच्या उपचारासाठी मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 24 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मूकनिदर्शनं करण्याच्या तयारीत आहेत। रिक्त पदामुळे मोटरमनांना ज्यादा काम करावं लागतं आणि त्यामुळे 4 मे पासून नियमांनुसार काम करण्याचा आणि कोणतेही ज्यादा काम न करण्याचा निर्णय समस्त मोटरमन घेतलेला आहे।
श्रीनगर इथे एक शिकारा बोट वेगवान वाऱ्यामुळे उलटली आणि त्यामुळे काही पर्यटक सरोवरात पडले। या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान स्थानिकांच्या मदतीने अनेक पर्यटकांना वाचवण्यात यश आलं असून एक जण बेपत्ता आहे, त्याचा शोध घेतला जातो। भारत सरकारकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे। राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवरून ही लागू करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये जखमी झालेले सुबोध पाटील कामोठ्यातील घरी परतलेले आहेत। यावेळी पाटील यांनी आपबीती सांगितली आहे। हिंदू कौन है असं म्हणत अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या। एक गोळी मानेला घासून गेली असा थरारक अनुभव त्यांनी सांगितला। पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढतोय, तर राजौरी सीमेजवळील नागरिकांनी भारतीय सैन्यांना सर्व प्रकारची मदत करू असं म्हटलंय। सध्या तणावाचं वातावरण आहे, तरी देखील आम्ही भारतीय सैन्यांसोबत असल्याचं स्थानिकांनी म्हटलं। पहलगामच्या हल्ल्यानंतर पर्यटक आता पुन्हा घराच्या बाहेर पडायला लागलेले आहेत। यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या अधिक आहे। दरम्यान या भागात सैन्याचे जवान तैनात असल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत असं विदेशी पर्यटक सांगतात। मात्र काश्मीर घाटी भागातील संवेदनशील भागातील 50हून अधिक सार्वजनिक ठिकाणं, पार्क आणि उद्यानं बंद करण्यात आली आहेत। पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ अकोल्यामध्ये जनसत्याग्रह संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाऊन निषेध नोंदवण्यात आला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। बार्शी इथून रणजित पाटील या आरोपीला अटक करण्यात आली आहे। सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाने आदेश दिलेत। जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू, तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने शेरे कमी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। मुंबईतील आदिवासी समाजाची माहिती 30 मे पर्यंत देण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलेत। आदिवासी विभाग जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना अहवाल सादर 30 मे पर्यंत करायचा आहे। तर पीएम जनमन योजना आणि आभा योजनेच्या अंमलबजावणीची माहिती देखील मागवण्यात आली आहे। वक्फ दुरुस्ती विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून मोहीम राबवली जाते। विधेयक रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक झाली। जळगावात मुस्लिम खाटीक समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। वक्फ सुधारणा विधेयक रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। नांदेड शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे। शहरातील दिलीप सिंग कॉलनी, बोरबन, गोवर्धन घाट या परिसरात गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे। त्यामुळे संतप्त महिलांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याच्या टेबल बांगड्या फेकून संताप व्यक्त केला। प्रहारचे नेते बच्चू कडू विविध मागण्यांवरून आक्रमक झालेत। येत्या 6 जूनपर्यंत विविध मागण्या मान्य करण्यासाठी बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। तसंच या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी उबाठानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला। जळगाव जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वृक्षतोड सुरू आहे, याकडे वनविभागाचं दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिकांनी केलाय। अवैध वृक्षतोड थांबवण्याच्या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं उपवनरक्षकांना देण्यात आलं। वृक्षतोड थांबली नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय।